दोस्त मुंबई ही एक संस्था आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून अवयव दान हे खऱ्या अर्थाने खूप चांगल्या पद्धतीचा उपक्रम आहे। अवयव दानासाठी या ठिकाणी जनजागृती केली जाते, कारण आपण जरी आपला मृत्यू झाला त्याच्यानंतर आपले अवयव आहेत, अवयव कुणाच्या तरी कामाला यावं ही एक अपेक्षा ठेवून दोस्त मुंबई ही संस्था काम करते। आपण त्यांच्याशी चर्चा करूया। सर, तुमची संस्था या वारकरी या वारीमध्ये खूप चांगल्या पद्धतीचं काम करते, काय हे काम आहे आणि कशा पद्धतीने तुमची ही टीम हे अवयव दानासंदर्भात जनजागृती करत आहे? रामकृष्ण हरी, मी डॉक्टर कैलास गवादे, दोस्त मुंबई या संस्थेचा संस्थापक आहे। पनवेल महानगरपालिका आणि दोस्त मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं अवयवदान आणि आरोग्य सेवा दिंडी हा उपक्रम आम्ही चालवत आहोत। देहू ते पंढरपूर पालखी मार्गावरती सर्व वारकऱ्यांसोबत चालत हा उपक्रम चालवला जात आहे। याच्यामध्ये आमची 30 जणांची टीम आहे। मुलं पथनाट्य सादर करतात, पथनाट्य सादर केल्यानंतर वारकऱ्यांसोबत संवाद साधतात आणि त्यानंतर त्यांना माहिती पत्रक वाटप केलं जातं आणि माहिती पत्रकामध्ये ज्या पद्धतीनं QR कोड आहे तो QR कोड त्यांना सांगून QR कोडच्या माध्यमातून नोटोच्या साईटवर त्यांचा संकल्प कसा भरायचा हे मार्गदर्शन त्यांना केलं जातं आणि वारकऱ्यांचा खूप चांगला प्रतिसाद यामध्ये भेटत आहे। यासोबतच आमच्या संस्थेच्या माध्यमातून आरोग्य सेवा आणि चरण सेवा ही सुद्धा वारकऱ्यांना दिली जात आहे। गेल्या 12 दिवसामध्ये वारीच्या मार्गावरती जवळपास 7,000 रुग्णांना आम्ही आतापर्यंत औषधी दिलेली आहे। जवळपास 1,500 लोकांची चरण सेवा आम्ही केलेली आहे आणि अशा पद्धतीने हा उपक्रम चालू आहे। या वारीमध्ये देहू पासून आता अकलूज पर्यंत आलेला आहे, किती लोकांनी अवयव दानासाठी फॉर्म भरलेले आहेत? अवयवदानाचे फॉर्म आतापर्यंत साधारण 100 जणांनी भरलेले आहेत। या वारी मार्गामध्ये भरपूर लोक असल्यामुळे नेटवर्कचा खूप मोठा आम्हाला समस्या यावेळेस आम्हाला जाणवत आहे। काही जणांनी आम्हाला नंबर दिलेले आहेत आणि परत गेल्यानंतर आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करून त्यांना मार्गदर्शन करून त्यांच्याकडून फॉर्म भरून घेतो। ज्यांना अवयवदान करण्याची इच्छा आहे त्यांना NOTTO.org हे संकेतस्थळ आहे। गुगल वरती हे टाका, तुम्हाला त्या ठिकाणी शासनाची अधिकृत वेबसाईट आणि अधिकृत QR कोड ओपन होईल। तो QR कोड आपण स्कॅन करावा। त्या स्कॅन करण्यासोबत तुमचा आधार नंबर आणि आधारशी लिंक असणारा मोबाईल नंबर या 2 गोष्टीची आवश्यकता असते। या 2 गोष्टी सोबत ठेवायच्या आणि तो फॉर्म ओपन झाल्यानंतर तो फॉर्म भरायचा। फॉर्म भरल्यानंतर इमिजिएटली आपल्याला शासनाचं अवयवदान संकल्प केल्याचं प्रमाणपत्र मिळतं आणि तुमचा अवयवदानाचा संकल्प शासनाच्या नोंदमध्ये येऊन जातो, जेणेकरून भविष्यात जेव्हा किंवा अशी परिस्थिती उद्भवेल तेव्हा अवयवदान करणं सोपं